नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 10 ते 12 व्यक्तींसाठी क्रीमी, मलाईदार, रबडीसारखी तांदळाची खीर कशी बनवायची तेही अगदी 15 मिनिटात हे बघणार आहोत. झटपट बनवून तयार होणारी, कुठलाही मिल्क पावडर, मावा, खवा न वापरता अगदी झटपट बनवून तयार होते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज 10 व्यक्तींसाठी आपल्याला ही खीर बनवायची आहे. त्यासाठी आपण येथे तांदूळ घेतलेला आहे. आता अर्धी वाटी हा मी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे. आपण कुठलाही सुगंधित तांदूळ येथे घेतला तरी सुद्धा चालू शकणार आहे. आता हा व्यवस्थित असा निवडून घ्यायचा आहे आणि 1 ते 2 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आंबेमोहोर तांदळाचा सुगंध हा अप्रतिम असा असतो, त्याच्यामुळे शक्यतो हा वापरला तर अतिशय उत्कृष्ट. आता त्यामध्ये 10 ते 12 मी काजू टाकून याला फक्त 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये मी येथे 1.5 लिटर दूध घेणार आहे. आता दूध भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. भांड्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकलं होतं, जेणेकरून आपलं दूध खाली लागणार नाही. आता 15 मिनिटानंतर आपलं हे तांदूळ आणि काजू व्यवस्थित असे भिजलेले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ह्याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. परंतु आपण यामध्ये सर्व तांदूळ घातलेले नाहीये, अर्धेच तांदूळ घातलेले आहे, अर्धे आपण नंतर वापर करणार आहोत. आता ही तांदूळ आणि काजूची पेस्ट तयार झालेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. आता इथे 2 ते 3 चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे. त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट थोडेसे कट करून फ्राय करून घ्यायचे आहे. यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आपण घेतलेत. आता ड्रायफ्रूट काढून झाले की त्याच तुपामध्ये आपण जे अर्धे तांदूळ भिजवलेले ठेवले होते ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. तांदूळ फ्राय झाले की लगेचच आपण जी तयार करून ठेवलेली काजू आणि तांदळाची पेस्ट आहे ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी ही कोरडी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता तांदूळ व्यवस्थित भाजून झाले की आपण जे दूध गरम करून ठेवलेलं होतं ते व्यवस्थित असं यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी 7 ते 8 केसरच्या काड्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत. आता याला छान अशी उकळी करून घ्यायची आहे. आपल्याला मंद आचेवर आपल्याला हे फक्त 7 ते 8 मिनिटासाठी उकळायला ठेवायचं आहे. आता आपण तांदूळ भिजवून घेतल्यामुळे लगेचच हे शिजले जातात. आता पुढची तयारी करूया. एका कढईमध्ये आपल्याला कॅरमल तयार करून घ्यायचं आहे. आता 1.5 लिटर दुधासाठी आपण येथे 1 वाटी साखर वापरलेली आहे. आपल्याला कमी अधिक गोड आवडत असेल तर साखरेचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालणार आहे. आता मंद आचेवर ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे आणि ह्याचं कॅरमल तयार करून घ्यायचं आहे. आता हळूहळू आपण बघू शकता साखर मेल्ट झालेली आहे आणि त्याचं कॅरेमल व्हायला सुरुवात झालेली आहे. असं कॅरेमल तयार करून केलेली खिरीची टेस्ट ही अतिशय अप्रतिम लागते आणि नेहमी त्याच प्रकारची खीर खाण्यापेक्षा ही पद्धत नक्की एकदा ट्राय करा. आता इकडे आपल्या खीर छान अशी उकळी आलेली आहे आणि तांदूळही यामधला व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता जे आपण कॅरेमल तयार करून घेतलं हे थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाहीये, नाहीतर चटका लागण्याची शक्यता असते. आता अशा पद्धतीने सर्व कॅरेमल आपण खिरीमध्ये टाकून घेतलं आहे आणि मिक्स केलेलं आहे व्यवस्थित. आता कॅरेमलमुळे अतिशय छान असा कलर आलेला आपल्याला दिसत असेल. आता तळून घेतलेले ड्रायफ्रूट आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता पुन्हा आपल्याला एक उकळी आणायची आहे. हे बघा किती छान क्रीमी, मलाईदार, रबडीसारखी तांदळाची खीर आपली तयार झालेली आहे. तेही कुठल्याही प्रकारची मिल्क पावडर, खवा, मावा न वापरता आणि अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये आपण बघू शकता. तर या सणावाराला नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.